ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण तांदूळ आणि उडद डाळ याचे आपण खिचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी येथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो उडद डाळ घेतलेली आहे। तर आपण आता स्वच्छ पाण्याने हे धुवून घेऊया। तांदूळ आणि उडद डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर पूर्णपणे वाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आटा चक्कीवरून एकदम बारीक असं हे पीठ दळून आणायचं आहे आणि ह्या पातेल्याच्या मापानेच आपण आता पीठ मोजून घेतलेलं आहे। तर चला आपण आता खिचे पापड कसे बनवायचे ते पाहूया। तर येथे आपण जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे। तर आपण आता ज्या मापाने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच मापाने आपण एक पातेलं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर पाण्याला मस्त अशी आता उकळी आलेली आहे। तर यामध्ये काही साहित्य टाकूया। तर येथे मी 2 चम्मच ओवा घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि फुलखार घालायचं आहे। तर या पाण्याला आता आपण चांगली उकळी येऊन देऊया झाकण ठेवून। तर 10 मिनिटाच्या नंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर तुम्हाला जवळून दाखवते, पहा मस्त अशी उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपण आता पीठ घालूया। तर एकदाच पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती मग झाकण ठेवायचं आहे। तर पहा सगळं मी पीठ घातलेलं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। जोपर्यंत जे पाणी खालचं वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला यावरती झाकणच ठेवायचं आहे। आत्ताच हलायचं नाही, थोडीशी वाफ काढायची आणि त्यानंतरच मग हलवून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे खालून पाणी वरती आलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण चम्मचने हलवून घ्यायचं आहे। यामध्ये एकही गाठ झाली नाही पाहिजे, त्यासाठी सारखं हलवून घ्यायचं। तर या पातेल्याला एका साईडने कपड्याने कशाने पकडून धरायचं, कारण की जेणेकरून हे सांडलं नाही पाहिजे त्यासाठी आणि म्हणजे चटकाही बसण्याची शक्यता असते। असे कामं करत असताना सावधरीतीने करायचे आहेत। 5 मिनिटासाठी आपण आता झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण आता पातेलं खाली घेतलेलं आहे। आपल्याला हे पीठ परत स्टीम करायचं आहे, त्यामुळं याचे गोळे बनवून घ्यायचे आहे। लहान मोठे आपण आपल्या आवडीनुसार करून घ्यायचे आणि त्यानंतर चांगलं 30 ते 40 मिनटं याला वाफ काढून घ्यायचे आहेत। गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा, म्हणजे जेणेकरून आपले पापड तुटले नाही पाहिजे आणि फाटलेही नाही पाहिजे त्यासाठी। तर हे पीठ गरमच आहे, त्यामुळं थोडसा पाण्याचा हात लावून मी येथे गोळे बनवायचं चालू आहे। माझं झटपट असं करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे पीठ गारबी झालं नाही पाहिजे आणि लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे। त्यामुळं माझे झटपट असे कामं चालू आहेत। तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व गोळे बनवून घेऊया आणि त्यानंतर मग स्टीम करायला ठेवूया। ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ हटून घेतलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर पहा अर्धं भांडं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर त्यावरती आपण आता स्टीम करून घ्यायचं आहे। तर पहा मस्त असं आपण स्टीम करायला वरती ठेवलेलं आहे। तर सर्व गोळे आता बनवून घेतलेले आहेत लहान मोठ्या आकाराचे। तर चला आपण आता सर्व गोळे बनल्याच्या नंतर आपण 40 मिनिटासाठी स्लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढणं हे जरुरी आहे, कारण की जर आपण व्यवस्थित वाफ जर नाही काढली तर आपले पापड फाटले जातात। तर पहा 40 मिनिटाच्या नंतर आपण आता पापड बनवायला घेऊया। तर खिचे पापड बनवण्यासाठी गरम गरमच ताबडतोब करून घ्यायचे आहे। तर पहा प्लॅस्टिकमध्ये मी हे पीठ टाकलेलं आहे, गरमच आहे, माझा हात भाजत आहे, परंतु हे पूर्णपणे आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग याच्या लाट्या करून घ्यायच्या। तर लाट्या करत असताना लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर पहा एकही गाठ या पिठामध्ये राहिलेली नाही। तर पहा मस्त असं आपण हे पीठ मऊ करून घेतलेलं आहे। थोडासा तेलाचा हात लावून गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर हे पीठ गरमच आहे, त्यामुळं माझं झटपट असं चालू आहे। थोडासा तेलाचा हात लावायचा आणि गोळे बनवून घ्यायचे। मी थोडेसे पापड मोठालेच करणार आहे, म्हणजे जेणेकरून आपलं हे लवकर काम आवरेल। त्यानंतर आपण इथे प्लॅस्टिक घेतलेलं आहे, त्या प्लॅस्टिकला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण पापड बनवून घ्यायचे आहेत। प्लॅस्टिकला सुरुवातीलाच तेल लावायचं आहे। जेव्हा आपलं प्लॅस्टिक तेलकट होईल ना त्यावेळेस तेल नाही लावलं तरी चालतं आणि खिचे पापडला तेल हे थोडंसंच लावायचं आहे, म्हणजे जेणेकरून पापड हा वर्षभर टिकला पाहिजे। तेल जर आपण जास्त लावलं तर वर्षभर पापड आपला टिकत नाही।
तर अशा पद्धतीने आपण आता मशीनच्या साहाय्यानेच हे पापड बनवून घेणार आहोत. एकदम पातळ असे हे पापड तयार होतात पहा. आणि दोन्ही साईडने दाबून घ्यायचं 2च वेळेस, लगेच आपला हा पापड तयार होतो. तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले सर्व पापड बनवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात मस्त असे प्लॅस्टिकवरती हे पापड वाळू घालायचे आहे आणि फॅनच्याच हवेला आपण सुकायला ठेवणार आहोत. आणि पापड बनत असताना मुलांनीही मला खूप सारी मदत केलेली आहे. तर या मशीनवरती त्यांना दाबायला मजा वाटत होती, त्यामुळं मग ते मला दाबून देत होते आणि त्यानंतर मग मी प्लॅस्टिकवरती वाळू घालीत होते. तर पहा अशा पद्धतीने माझ्या मुलींनीही मदत केली. त्यानंतर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ओमनीही किती मदत केलेली आहे. तर पहा अशा पद्धतीने राहिलेले सर्व पापड बनवून घेऊया. म्हणजे याला बराच वेळ लागलेला आहे. आणि पहा प्लॅस्टिकला एखाद्या जर चिकटलं तर मग ते व्यवस्थित हाताने काढून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण सर्व पापड येथे आपण आता बनवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ओम झोपेतून उठला आणि तो बोलत होता की आई मला पण बनवायचं. तर त्याला म्हटलं ठीक आहे तूही बनव. आणि जोपर्यंत त्याचे हात गळून जात नाही तोपर्यंत त्यालाही दाबायला लावलेलं आहे आणि त्याला मजा वाटत होती हे दाबायला. तर पहा मस्त असा त्यानेही पापड बनवलेला आहे. तो बोलत होता मला पण यायला लागलेला आहे, इतका खुश झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये लहान मुलांना काही जर नवीन एखादी वस्तू असेल, काही करायची असेल तर त्यांना इतका आनंद होतो ना खूपच. मी पापड बनवते परंतु त्यांनाही इतकी खुशी होते ना. तर आपल्याला काहीतरी वेगळं खायला भेटणार आहे त्यासाठी एकदमच खुश होत आहेत आणि कामातही मदत करत आहेत. तर पहा असं लहानपणी लहान मुलांना जर अशा पद्धतीने थोडं थोडं जर शिकवित राहिलं तर मोठं झाल्यानंतर त्यांना शिकवायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने सर्व पापड आपले आता बनून झालेले आहेत. तर आपल्या गॅलरीमध्ये जास्त वेळ काय ऊन राहत नाही, त्यामुळं मग हे पापड वाढण्यासाठी 2-3 दिवस लागले आणि मस्त असे हे पापड तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने जर पापड बनवले तर वर्षभर आरामशीर टिकतात. तर चला आपण आता पापड तळून पाहूया. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये आपण आता पापड तळून घेऊया. तर आमच्या घरामध्ये हे पापड सर्व सदस्यांना आवडतात आणि जेव्हापासून मी बँगलोरला आले ना तेव्हापासून हे पापड मी शिकलेले आहे. कारण की इथल्या बायका अशा पद्धतीने पापड बनवतात आणि त्यांचं पाहूनही मी शिकलेले आहे. तर चवीलाही खूप छान लागतात आणि वर्षभर आरामशीर टिकतात. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले हे पापड तळून घेऊया. तर हे पापड जसे जसे जुने होत चालतील ना तसे तसे दुप्पट आणि तिप्पट फुलायला लागतात. तर तुम्ही पाहू शकता दुप्पट असा हा पापड फुगलेला आहे. तर मी आता तुम्हाला जवळून दाखवते कारण की लांबून तुम्हाला काही व्यवस्थित दिसत नाही मला असं वाटतंय. त्यामुळं मी कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला हे पापड दाखवते. एकदम पिवळे असे पापड दिसत आहेत. तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पापड तळायचे. तर तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पापड तयार झालेला आहे. तळल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात खूप छान असे पापड चवीला लागतात. तर तुम्हाला मी तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत असे हे पापड आपले तयार झालेले आहेत. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये.